हॅलो. तर उद्या आहे माझं बर्थडे म्हटलं की केक आलाच. तर मी बनवते ब्लॅक फॉरेस्ट केक. आणि ब्लॅक फॉरेस्ट केक बनवण्यासाठी घेतलं आहे चॉकलेटचं प्रीमिक्स, जे की तुम्हाला कोणत्याही केक शॉपमध्ये इझिली मिळून जाईल. त्यानंतर मी घेतलं इथे चॉकलेट इसेन्स. तुम्ही तुमचा जो फ्लेवर आहे केकचा त्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कोणत्याही लम्प्स नाही बनल्या पाहिजेत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मला इथे जवळपास 1.5 कप दूध लागलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी. त्यानंतर गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि आपल्याला केकसाठी एक मोठं पातेलं ठेवायचं आहे प्रीहीट करायला. तर सगळ्यात पहिले 5 मिनिटे आपण गॅस फुलच करणार आहोत. नंतर मग आपण गॅस स्लो करून देऊयात. त्यानंतर अर्धा चमचा तूप टाकलं आपल्या बॅटरमध्ये. त्यानंतर बटर पेपर घेतला आहे, जो की मी घरीच बनवलेला आहे. आणि मी केक कुकरच्या भांड्यात बनवते आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या आवडत्या शेपप्रमाणे मोल्ड विकत घेऊन त्यातही बनवू शकतात. त्यानंतर आपलं जे बॅटर आहे ते एकदा टॅप करून घ्यायचं आहे आणि खाली रुमाल ठेवायचा आहे, जेणेकरून सगळे एअर बबल्स निघून जातील. वरतून मी मोर्डेचं डार्क चॉकलेट घेतलं आहे आणि ते गार्निश केलेलं आहे. आता केक आपला बेक होण्यासाठी ठेवला आहे. 25 ते 30 मिनिटात आपला केक बेक होऊन जाईल. तर केक बेक होईपर्यंत इथे चेरी सिरप बनवतो आहे. तर चेरी सिरप बनवण्यासाठी चेरीज घेतलेल्या आहेत. त्याही तुम्हाला इझिली मिळून जातील. तर त्याला छान पद्धतीने चॉप करून घेतलं आहे. त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आहे आणि पाणी टाकून एक बॉईल करून घेतले. हे थंड झाल्यावर आपण हे स्ट्रेन करून घेणार आहोत आणि वरची चेरी आपण टॉपिंगसाठी वापरणार आहोत. आपला केकही किती छान पद्धतीने बेक झाले तुम्ही पाहू शकता. आता पार्ट 2मध्ये आपण ह्याला आयसिंग करणार आहोत. चला तर भेटूयात पार्ट 2मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय.